ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं FRPची उर्वरित रक्कम प्रति टन 280 रुपयाप्रमाणे 9 ते 10 मे तारखेला जमा करण्याचा संचालक मंडळानं निर्णय घेतला। ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु FRPच्या कायद्यानुसार उशिरा दिलेल्या रकमेवरती 15% व्याज देण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार उशिरा दिल्या जाणाऱ्या रकमेवरती 15% व्याजासह उर्वरित FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे। बांगर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं भीमाशंकर साखर कारखाना या ठिकाणी जाऊन भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे, प्रकाश कोळेकर, मंगेश बोराडे, भालचंद्र बोठे आदी या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी 20 मार्च रोजी कारखाना प्रशासनाला आणि 23 मार्च रोजी साखर आयुक्तांना पत्र देऊन गाळप हंगाम 2024-25 मधील गळीतास आलेल्या ऊसास केंद्राच्या धोरणानुसार विलंब झालेल्या रकमेच्या व्याजासह 3079 प्रति टन FRP रक्कम द्यावी अथवा कारखाना हंगाम बंद झाल्यानं अंतिम 12% साखर उतारानुसार 3142 रुपये प्रति टनाप्रमाणे फरकाची द्यावी असं पत्र दिलं आहे। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला 2630 रुपये FRP या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली, त्यानंतर 2800 रुपये जमा केले, परंतु उर्वरित FRPची रक्कम जवळपास 3080 रुपये एक रकमी FRP त्या ठिकाणी गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून होते। मुंबई हायकोर्टामध्ये राजू शेट्टी साहेबांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे की गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून एक रकमी FRP दिली गेली पाहिजे, परंतु 280 रुपये भीमाशंकर कारखान्याचे देणं बाकी होतं। ती रक्कम येत्या 9-10 तारखेला देण्याचं संचालक मंडळानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्याच्यावरती आमची अशी मागणी आहे की ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसाच्या आत एक रकमी FRP दिली गेली पाहिजे, ही कायद्यामध्ये तरतूद आहे। म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी अशी आहे की ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसानंतर जी रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी अदा केलेली आहे किंवा जी रक्कम आता देणं बाकी राहिलेलं आहे त्या रकमेवरती 15% व्याजानं कारखान्यानं शेतकऱ्यांना पैसे जमा करावे आणि 15% व्याजासह 14 दिवसानंतर दिलेल्या पैशावरती व्याज देऊन ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी। या संदर्भातलं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आमची मागणी ही आहे की एक रकमी FRP कायद्यानं बंधनकारक असल्यामुळं या ठिकाणी उर्वरित रकमेवरती 15% व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी आणि या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे। आणि कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी देखील आमच्याशी चर्चा करताना सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। संचालक मंडळापुढं आमचं हे पत्र त्या ठिकाणी ते ठेवतील आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी उर्वरित FRPची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना अदा करतील अशी आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आशा आहे आणि त्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा याबाबत पुढील भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही। स्वप्नील जाधव, सी24 तास, आंबेगाव। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।